आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी आय लव्ह यू म्हणा ना. गौरीजी द्या ना माझं गिफ्ट माझ्या गालावर. थोडा ना मला. हा हात सोडण्यासाठी नाही धरलाय मी. तुमच्या हातात ना जादू आहे, जादू. जादू. मला आय लव्ह यू म्हटल्याशिवाय आणि माझ्या गालावर माझं गिफ्ट दिल्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. म्हणताय ना आय लव्ह यू. आय लव्ह यू. गौरीजी आय लव्ह यू तर म्हणालात, पण माझं गिफ्ट राहिलंय ना. गौरीजी ही चंदू शेट सारखी दाढी का आली आहे तुम्हाला? चंदू. हरकत नाही, माझं गिफ्ट देत आहे ना. माझं गिफ्ट, माझं गिफ्ट. चंदूजी तुम्ही काय करता इथे? मी काय करतोय? जे काय करताय ते तुम्हीच करताय. मी काय केलं? तुम्ही काय केलं? काय सांगू? कुठल्या तोंडाला सांगू? कसं सांगू? चंदू शेठ तुम्ही कशाला आला होता तिथे? मी कशाला आलो होतो इथे? मी कशाला आलो होतो? चहा कुठे? चहा पण विसरलो. चहा द्यायला आलो होतो. हं? चहा मग तुम्ही मला उठवलं का नाही? उठवलं नाही, मी तुम्हाला उठवायला आलो होतो. तुम्ही माझा हक्क बाजार उठवला. मला आयुष्यातून उठवला. गप्पा. परत बसायचंय? नको परत. चंदू शेठ मला चहा नकोय, मी नंतर घेईन. नंतर घ्याल. मग आता मी काय करू? तुमच्याकडे बघत बसायचंय की काय करायचंय? आय लव्ह यू म्हणायचंय की काय म्हणायचंय? गौरीजी मी चंदू शेट? नाही. अरे देवा. गौरी हे बेसन पीठ घे. बरं ऐक, मी खाली आहे, तुझं आवरलं की तू पण ये. हो. अश्वेता ताई, बिट्टी कुठे आहे? बिट्टी आहे खाली, नाश्ता करते. तुझं झालं की तू पण ये. आलेच.
गौरीजी अरे गौरीजी गौरीजी चटका लागला का तुम्हाला? दार उघडा बघू. काय झालं? करंट लागला का? गौरीजी दार उघडा. काय झालं? हे ते मी मित्र सर, अहो तुम्ही इथे काय करताय? इथे फक्त तुम्ही आणि मीच आहोत. कोणी बघितलं ना तर लोक काय म्हणतील? अहो तुम्ही जा ना प्लीज, पटकन जा ना. कोणी कशाला काय म्हणाय? नवरा बायको होत आपण. असू दे, तुम्ही जा बरं. लोक काय म्हणतील? अहो लोक काही म्हणणार नाही. लग्न केलंय आपण दोघांनी. नाही तुम्ही प्लीज जा ना. गौरीजी खरं तर माझीच चूक आहे. हा नळ मी आधी रिपेअर करायला हवा. मग करा ना आता. प्लीज पटकन. हा अरे मी बघतो. काही होत आहे का? हे काय करून ठेवलं तुम्ही? मी काहीच नाही केलं. ते मी रुद्र, ते जाऊ दे, तुम्ही बंद करा. हे बंदच होत नाही का? एक मिनिट मी प्रयत्न करतो. अरे देवा, आता एक मिनिट बघतो मी. काय झालंय सगळं? रुद्र जाऊ, इकडे काय बघताय? तिकडे बघा ना, बंद करा ना तो नळ. हा अरे हो ना बाबा. होतंय का काही? झालं गौरीजी. मग आहे की नाही मी हुशार? रुद्र जाऊ, इथे काय करताय तुम्ही? जा पटकन जा बरं प्लीज. गौरीजी तुम्ही मला चक्क हकलताय. आणि काय झालं एवढं घाबरायला? माझी बायको अडचणीत होती, मी तिला वाचवायला आलो. मग एवढं घाबरत आहे कशाला? अहो पण यावर विश्वास कोण ठेवेल? पण हेच खरे ना की मी वाचवायला आलो. नाही तुम्ही जा बरं पटकन. गौरीजी रुद्र सर प्लीज, तुम्ही जा ना प्लीज. पण ते मी बघते. जा बरं तुम्ही. माझे गिफ्ट तुम्ही जा पटकन. असं हकलू नका ना मला. रुद्र सर जा तुम्ही. गौरीजी काय झालं? गौरी आवरलं का? ओहो, झालंय माझं. आईने मला पाठवलं होतं. तू दरवाजा उघडतेस का? एक मिनिट प्लीज. नाही, नंदाईंना सांगा मी येते. नाही ऍक्च्युली आईने साडी पाठवली होती. तू उघडशील तर. मी येते त्यांच्याच खोलीत साडी बघायला. गौरी सगळं ठीक आहे ना? हो. रुद्र सर तुम्हाला म्हणाले होते ना, तुम्ही ना उगाच हट्टीपणा करता. आता त्यांनी बघितलं तर काय वाटेल त्यांना? तुम्ही ना कधीच ऐकत नाही माझं. एक काम कर, तुम्ही जा बाहेर. मी नाही जाणार. हो मग काय असंच थांबणार होत दिवसभर? संशय त्याला. काही नाही होणार, तुम्ही जा बाहेर. मी नाही जाणार. रोहित, हा रुद्र झाला का रे तयार? नाही, त्याला शोधतोय ग. अरे असेल तो घरातच कुठेतरी. त्याला म्हणा आवर लवकर. हो.
हॅलो, कुठे आहेस रे? मी बाथरूम मध्ये रे. कोणाच्या? कोणाच्या काय, माझ्या. अच्छा, पण मग तुझा आवाज गौरीच्या रूम मधून काय येतोय? काय आता मला कळलंच आहे, तर उघड की दरवाजा. ओ हो. म्हणून दरवाजा उघडत नव्हतीस तर. नाही ते काय झालं, काय झालं ते मी सांगतो. नजर हटी दुर्घटना घटी. नाही तसं नाहीये. ते काय झालं, मी बाथरूम मध्ये गेले, ते नळ कसं चालू करायचं कळत नव्हतं. असं भस्कन पाणी आलं, मग मला नळ दुरुस्त झालाय बहुतेक. ठीक आहे, आता तू म्हणतेस तर ठेवतो विश्वास. नाही पण असंच आहे. हो का? पण मग तू इथे काय करतोय? अरे मी बाहेरनं चाललो होतो, यांनी हाक मारून बोलवलं. तू बोलवलं? मी बोलवलं? हा? नाही मी नाही बोलवलं. हा? अहो रुद्र सर, मी कशाला आला तिथे? खोटं बोलतो त्या. अरे खोटं ती नाही, तू बोलतोयस. मी सांगू तुला, यांनी ना मुद्दाम केलं असेल. मुद्दाम नळ खराब केलाय. लबाड आहे लबाड. हे काही काय बोलतो रे? मी काही बोलतो? ठीक आहे, मी ना आता आईलाच सांगतो. आई, लहान आहेस का तू? आईला जाऊन नाव सांगतो. काय हवंय तुला? मला ना काय हवंय, आता आठवडाभर इथून पुढे तू गौरीपासून लांब राहायचं, असा आईचा निरोप आहे, तो द्यायला आलो होतो मी. अच्छा का? मग ठीक आहे. बरं ऐक ना, हे जे काय आता घडलंय ते आपल्या तिघांमध्येच ठेव. सगळ्यांना नको सांग. सोहाला सांग, मग ती सगळ्यांना सांग. ते बरोबर नाही ना वाटत. बघू. अरे बराच भिजलायस रे तू. अरे मला आठवलं, माझ्या बाथरूमचा नळ खराब झालाय. करतोस का दुरुस्त? चल ना दुरुस्त कर. चल. आलो, याला दुरुस्त करू. चल. रेवती काय झालं? आता काय वाईट बातमी घेऊन आली आहेस? नाही नको बोल. बातमी काही फार चांगली नाहीये. गेल्या काही दिवसात माझ्या आयुष्यात काही चांगलं घडतंय का? नाही ना? मग आता सांग, आलीच आहे तर. हो, प्रेमात सगळे चिंब भिजत. म्हणजे मला भूक लागली म्हणून मी खाली गेले होते, तर चंदूने नाश्ताच बनवला नाही आज. आई, मुद्द्याचं बोल. हो तेच बोलते. मग मी वरती आले तर रुद्रच्या रूम मध्ये अजून काय काय थिरं बघावी लागणार आहे काय माहिती. आता पूजेनंतर तर अजून प्रेम उतू जाईल यांचं. मला बघवतच नाही. हो ग, माहित आहे मला, पण तू घाबरू नकोस. आज मी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद परत आणते की नाही बघ. आजच्या खेळात तुझ्या चेहऱ्यावर आनंदाचा रंग पसरणार आणि बाकीच्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडणार. काय मग बिट्टी, झाली की नाही सगळी तयारी? हो झाली
झाली सगळी तयारी, पण बाकीचे कुठे? तेच विचारतोय मी पण, बाकीचे कुठे आहेत? अरे या या भरतराव, या नमस्कार नमस्कार. कशी आहेत बेटी? मस्त. दादू, बरं झालं आलास. कसा आहेस तू? मी मस्त, तू कशी आहेस? मी पण मजेत. आता बरं वाटायला लागलंय बघ. कधी एकदाच तुम्हाला भेटतो असं झालं होतं. इतकी सवय झाली ना तुमची की डोळ्याला डोळा नाही रात्रभर. नमस्कार आजी. दादू, मलाही तुझी खूप आठवण येत होती. अरे, उशीर झाला म्हणून फोन नाही केला. पण बाकीचे कुठे आहेत? सगळ्यांना का नाही आणलंस दादू? आश्रमातच आहेत. अरे, पण आज तरी आणायचं होतंस त्यांना. नाही, सगळी मागे लागली होती माझ्या, पण म्हटलं कशाला उगीच इथे गर्दी म्हणून. काय भरतराव, अहो काय बोलताय तुम्ही? हे घर तुमचंच आहे. आणि आता तुम्ही गौरीच्या माहेरचे म्हटल्यानंतर संकोच बाळगायची अजिबात गरज नाहीये. अहो, जितकी माणसं जास्त ना तितका आनंद द्विगुणित होत असतो. मज्जा येते काय. मज्जा येणार की नाही ते कळेलच. असा पचका करते की नाही या कार्टीचा. चंदू, सुपारी रे सुपारी शोधूयो दुपारी. चंदू, काय हवंय का? हे खायचं नाही का? नाही तर तुम्ही भाकरी घ्याल, चुराल आणि हे टाकून खाल. वेडी वाटली का रे चंदू तुला मी? अरे मी बघायला आलोय. सगळं नीट केलंस ना? काय काय घातलंस रे याच्यात ना? यात बघा गुलाब. गुलाब म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आहेत, गुलाब नाही टाकले. मी तर कुंडी शोधत होतो पण कुंडी सापडलीच नाही हो. आणि ती मोठी झाली असती ना म्हणून नाही टाकली. कसं करतोस रे चंदू एवढं? कसं आहे, हेड सर्वंट आहे ना मी, आणि सगळं कसं एकदम लक्ष देऊन काम करावं लागतं. ह्याच्यात दूध पण टाकले. आणि आजचा खेळ इतका भारी आहे ना, त्यात तर मजा आली पाहिजे. आणि सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. माझे खांदे दुखले तरी चालतील पण खेळ रंगला पाहिजे. हो रे, खरंच तुझ्यासारखा हेड सर्वंट मिळायला सुद्धा भाग्य लागतं हो चंदू. भूक लागली वाटतं यांना. हे बघ, मी पण काही वस्तू आणलंय. या पण टाकूया म्हणजे आणखी मज्जा येईल. मजा येईल. मग टाका टाका, मी अजून पाकळ्या आणतो. अजून टाकूया का पाकळ्या थोड्या? गुलाबाच्या पाकळ्या अजून टाकूया. आता येणार खरी मज्जा. बघ रेवती, पहिल्याच खेळात सगळ्यांचा चेहरा पडणार. वेलकम वेलकम वेलकम. तर रुद्र आणि गौरी, तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. टाळ्या. तर खेळाला सुरुवात करूया. तर हे घंगाळ आहे. हे प्यायचं आहे का? नाही नाही, अगं बाळा, ते घंगाळ आहे ना, त्यात खाली सुपारी आहे. आणि जो कोणी दुधातून ती आधी सुपारी शोधून काढेल ना, त्याचं आयुष्यभर दुसऱ्याला ऐकावं लागणार. हो, मग मज्जा येणार. कोण सुपारी शोधतंय बघायला. हा, कसलं काय सापडतंय? नक्की सापडेल. पैठणकर बॉयज काही सोडणार नाही. कम ऑन रुद्र. ये. ओ हॅलो, मग आपल्या वेळेस का हारला होता? आठवतंय ना, मीच जिंकले होते. अगं सुहास,
त्यावेळी मी मुद्दाम हरलो होतो तुला जिंकवायला. सिक्रेट आहे ते. बरं ठीक आहे आता यांच्यात कोण जिंकतं ते बघूयात. हो. चला खेळायचं का? सुरुवात करूयात. हो 3, 2, 1. कमॉन गौरी. गौरी गौरी रुद्र रुद्र गौरी 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 सापडलं. मी म्हणालो होतो ना रुद्रलाच सापडणार. आवळा सुपारी